संभाजी जिवंत सापडला आहे. तो पातशाचा कैदी झाला आहे. केवळ या बातमीनेच बहादूरगडच्या त्या लष्करी तळावर केवढे तरी परिवर्तन घडवले होते. सर्वांना हर्षवायू व्हायची वेळ आली होती. एक मोठा तमाशा, जुलूस बघायला मिळणार या कल्पनेने 4 दिवस लोकांना नीट झोप आली नव्हती. वेडे तर ठार वेडे झाले होते. शहाण्यांनाही वेडाचे झटके आले होते. ज्यांच्या अंगात खोकला, अगर बारीक ताप असे, किळकोर आजार होते, तेही या खुशीच्या वार्तेने ठणठणीत बरे झाले होते. सर्वांच्या नजरा मुकर्रब खानाच्या आगमनाकडे लागून राहिल्या होत्या. कसलीही अजाशी सैतानी मोहीम, गेल्या 8 वर्षांतील शिपाई गड्यांच्या त्या अर्धवट झोपा, त्या लांब पल्ल्याच्या दौडी, ते कष्टसायास, रामदऱ्याच्या घाटीतील आणि इतर ठिकाणच्या त्या घोर यातना, तो प्लेग, या साऱ्या संकटांनी उत्तरेतल्या शिपायांचा दक्षिणेत जीव अगदी गुदमरून जात होता. राजपुतांना तर आपल्या मुलखाची स्वप्ने पडायची. जोधपूरकडची, बिकानेरकडची आपलीशी वाटणारी ती चंदेरी वाळू, तो काटेरी मुलूक आणि अरवलीच्या पर्वतरांगांतून वाहणारा तो हलकासा थंडगार वारा. अनेक मुसलमान शिपायांना तर कधी एकदा आग्रा बरेलीकडे आपल्या बालबछड्यात जाऊ असे झाले होते. दारात खेळणारी मुले 8 वर्षात आता किती बडी दिसू लागली असतील. घरातून वावरणाऱ्या बुड्ढ्यांचं काय झालं असेल. सर्वांना रोजच्याच त्या लष्करी खाक्याचा भयंकर कंटाळा आला होता. याआधी अगदी काबूल कंदाहारच्या मोहिमेत बर्फात तलवारबाजी करूनही ते 8-10 महिन्यात आपल्या बेबी बच्चांमध्ये परतले होते. पण दक्षिणेची ही मोहीम केवळ खतरनाक ठरली होती. एक वेळ पातशा बुडाप्याने अल्लाला प्यारा होईल, पण त्याची भूत उठेल आणि फौज हालेल, पण तो निम्म्यात मोहीम थांबवणार नाही, याची फौजींना खात्रीच होती. फौजीत अंतर्गत कुरबुरी खूप होत्या, पण बगावत करायचे कोणालाही धाडस नव्हते. ज्यांनी असे विचार नुसते मनात आणले, त्यांची मस्तके हत्तींच्या पायाखाली चिरडवून त्यांचा नारळासारखा बुकणा पाडला होता. गेल्या 2-3 वर्षात गोवळकोंडा आणि विजापूरच्या पातशांचे अनेक सरदार औरंगजेबाला फितूर झाले होते. त्यांना तर लवकरात लवकर आपापल्या जहागिऱ्या पदरात पाडून घ्यायची घाई झाली होती. गाव खेड्यातले शेतकरीसुद्धा खुश झाले होते. कसे का होईना एकदा युद्ध थांबणार होते. गेल्या 7-8 वर्षांच्या युद्धाने शेतामध्ये फारसे काही पिकले नव्हते. वेळेत पेरण्या झाल्या नव्हत्या. नक्षत्रे कोरडी गेली होती. ते सारे नष्टचर्य आता संपणार होते. गेल्या 4 दिवसात ईदपेक्षाही फौजेत उत्साहाचे वातावरण पसरले होते. फौजेतले बाजार तर नुसते खुशीने फुलून गेले होते. लोकांना नींदच येत नव्हती. सर्वांचे डोळे मुकर्रबच्या आगमनाकडे लागले होते. वादकांनी ताशांवर कातड्याची नवी कडी चढवली होती. पिपाणीच्या पोंगळ्या बदलल्या गेल्या होत्या. खेळगडी आपापल्या खेळाचा सराव करत होते. नमाजाला सारेजण हटकून हजर राहत होते. फौजेसोबतचे सोनार, दर्जी साऱ्यांच्या धंद्याला मोठी बरकत आली होती. आपल्या प्राणाहून प्रिय असलेल्या बालमित्राला दुश्मनाने पकडून नेलं आहे ही वार्ता समजल्यापासून रायप्पा महारपार हादरून गेला होता. प्राण गमावलाच तरी चालेल राया मामा, पण हा खलिता पोचव आपल्या राजांपर्यंत. महाराणींचे ते शब्द रायप्पाच्या कानात रुंजी घालत होते. शंभू राजांना झालेल्या घातपातामुळे रायप्पाला काही सुधरत नव्हते. देवाप्पाला सोबतीला घेऊन रातोरात तो घोड्यावरून धावत पंढरपूर मुलखाकडे निघाला. वाटेत तपास करीत त्यांनी बहादूरगडाचा मार्ग काढला. पण प्रत्यक्ष भीमा खोऱ्यातील अवस्था बघून ते दोघेही पूर्ण गळटून गेले. आजूबाजूची गावे भीतीने परागंदा झाली होती. पागा ओस पडल्या होत्या. घरांना कुलपे आणि दारात काटेरी शिरी ठोकून रयतीने गाव सोडला होता. कुठेतरी फक्त भणंक मोकाट कुत्री आढळायची. गावे म्हणजे स्मशानेच झाली होती. क्वचित काही लोक शेताबांधांच्या, ओढ्या ओघळींच्या आडोशाने लपून राहत होते. काही झाले तरी रायप्पाला बहादूरगडावर पोहोचायचे होते. त्या परिसरातच त्याची एका भिस्ताच्या पथकाशी गाठ पडली. चामड्याच्या पिशव्यातून पाणी घेऊन जायचे,
फौजेतल्या स्वारराऊतांना पाजायचे, हाच त्यांचा मुख्य उद्योग होता. त्यांनी कोणाकडून तरी चांबड्याची दंडकी मिळवली. मूळच्या फाटक्या मुंडाशाबरोबर दंडकी, दाढीचे वाढलेले खुंट, यामुळे काळ्या कभिन्न दख्खनी भिस्ती पथकांमध्ये रायप्पा आणि देवाप्पा सहज खपून गेले. रायप्पा खबर काढायचा प्रयत्न करत होता, मात्र दहशतीमुळे कोणीच काही बोलत नव्हते. भावनाविवश रायप्पाला रात्री बेरात्री शंभूराजांची आठवण येई. काळ्या नदीच्या खोऱ्यात आणि निजामपूरच्या डोंगर कडसरीने राजांसमवेत केलेल्या शिकारी आठवत. तोंडात मुंडाशाचा बोळा घालून तो हुंदके देई. त्याची ती अवस्था पाहून देवाप्पाने त्याच्याकडची चिठ्ठी काढून घेतली. आपल्या कनवटीला नीट बांधून ठेवली. धिंडीच्या त्या दिवशी भिस्तींच्या मुख्याला फौजदाराचा निरोप आला. कोणीतरी बडे राजबंदी घेऊन पथके आज किल्ल्यात प्रवेश करणार आहेत. त्यांना जे पथक पाणी पुरवत होते त्या पथकामध्ये रायप्पा सामील झाला होता. तेच पथक आता किल्ल्यात जाणार होते. त्या गोष्टींचा त्या दोघा बंधूंना खूप आनंद झाला होता. दुपारी ऊन वाढू लागले, तल्लकीही वाढू लागली. तशी फौजेकडून पाण्याची मागणी वाढू लागली. बाजूने रेड्यांच्या गाड्यात कातड्यांच्या मोठ्या पखाली ठेवल्या होत्या. त्यातून भिस्ती चांबड्याच्या पिशव्यातून भरून पळत पाणी आणत होते. तहानल्या फौजींना पुरवत होते. पातशाच्या हुकमानुसार मुकर्रब खानाच्या स्वागतासाठी त्याचे सारे नामचंद सरदार गावाबाहेरच्या माळावर गोळा झाले होते. तंबूर ताशे, शहादणे मोठ्याने वाजत होती. तोवर ही नेमकी कोणाची धिंड याचा रायप्पाला पत्ता नव्हता. तो पाणी पुरवत आत किल्ल्यामध्ये घुसण्यासाठी पुढे चालला होता. शंभूराजांच्या अंगावरील साखळदंड खळखळले. समोर 2 घाणेरडे उंट उभे होते. त्या उघड्या वागड्या जनावरांच्या पाठीवर जीन्स समान नव्हते. 5-6 जणांनी दंडबेड्यांसकट राजांना आचुते वर उचलले, उंटावर बसवले. राजांची चमकदार बुबळे इकडे तिकडे गरगर फिरत. समोर हजारो फौजींच्या हातामध्ये नंग्या तलवारी दिसत. माळावर लष्कराचे शेकडो डेरे आणि राहुट्या. मध्येच रस्त्याच्या दुतर्फा वासून बघणाऱ्या तोफांच्या रांगा. तोफदलाच्या मागे काळ्या कभिन्न चेहऱ्याचे, तेलकट रंगाचे गोलंदाज उभे हसत. त्या दुष्ट नगरीमध्ये राजांच्या धिंडीची नव्हे तर जाहीर विटंबनेची तयारी चालली होती. समोरच्याच बाजूने लष्करांच्या ओळींतून धिंड पुढे जाणार होती. दर्यातून आणखी काही प्रवाह वाहावेत तशी धिंड माणसांनी, बघ्यांनी फुललेल्या गावांतून, फौजी बाजारातून पुढे निघणार होती. तिच्या संरक्षणाची जबाबदारी बहादूर गडाचा ठाणेदार महादजी निंबाळकर यांच्यावर सोपवली गेली होती. मुद्दाम शिवाजीचा जावई आणि संभाजीचा मेहुणा म्हणून महादजीवर औरंगजेबाने जाणीवपूर्वक जोखीम सोपवली होती की काय ते समजत नव्हते. मात्र महादजी ही जबाबदारी खूप इमानपूर्वक पार पाडत होता. तो बेहड्याची व्यवस्था लावत आगेमागे फिरत होता, परंतु शंभूराजांकडे नजर द्यायचे मुद्दाम टाळत होता. उघड्या उंटावर बसवलेल्या शंभूराजांना रस्सी दोऱ्याने आणि साखळदंडाने जाम बांधले जात होते. एक रजपूत सरदार अमरसिंग हे काम स्वतः जातीने पाहत होता. राजांनी गेले अनेक दिवस बंद मेण्यातून बाहेरचा उजेडच पाहिला नव्हता. गेल्या कित्येक दिवसात त्यांचे ना हात मोकळे ना त्यांना नीट श्वास घेता आला होता. कोणाशी वार्ता करायचा तर सवालच नव्हता. परिस्थितीनेच त्यांना मुके बनवले होते. आपल्या अंगाभोवती दोर बांधणाऱ्या लांब निमुळत्या दाढीतल्या अमरसिंगांकडे राजाने पाहिले. त्यांनी त्याचा हात पटकन धरला. ते गहीवरून बोलले, "तू जातीचा राजपूत दिसतोस, आमच्या दुर्गादासच्या मुलखातला." "जी हां," तो हुंकारला. "दोस्ता, तुला तुझ्या देवतांची आण. खूप झाली विटंबना. मुक्त कर आम्हाला या बदनामीतून, या यातनांतून. लेकिन शाही हुकूम राजे." "बंधू, एक हिंदू म्हणून तुला रक्ताची शपथ घालतो. शिवाजीच्या बछड्याला हे असं कुत्र्याच्या मौतीने मरून द्यावं हे शोभून दिसतं का राजपुतांच्या रक्ताला? चल दोस्ता, कर, एक एहसान कर." कळवळून राजे बोलले. "काय करू राजे? पटकन उचलती तुझी तलवार.
कर झटकन आमची खांडोळी, नको रे थांबू बंधू. अमरसिंग गहिवरला. त्याने शंभूराजांच्या डोळ्यात तरारून उठलेला अश्रूंचा उमाळा पाहिला. तसा त्याचा हात झटकन आपल्या म्यानावर पडला. तो तलवार उपसू लागला. तोच त्याच्या हातावर दुसऱ्या कोणाच्या तरी राकट हाताचा पंजा पडला आणि ती अस्वस्थ चुळबुळ तिथल्या तिथे रोखली गेली. शेजारी घोबडाच्या तोंडाचा इखलास खान उभा होता. क्यू सरदारजी, क्या इरादा है? त्याने विचारले. खरे तर अमरसिंगला राजांची खूप दया आली होती, परंतु मुक्तीची एक अंधुक आशा तिथेच संपून गेली. विटंबनेला आणि मानहानीला दर्जा राहिला नाही. ज्या राजाच्या अंगावर सर्वात महागडे आणि कलाकुसरीचे आपल्या हातचे दागिने आणि अंगरके चढावेत म्हणून सुरतेपासून पणजीपर्यंत दर्जी झुरायचे, त्या शंभूराजांची आणि कविराजांची वस्त्रे भर रस्त्यात उतरवली गेली. त्यांच्या अंगावर विदूषकांचे चट्ट्यापट्ट्यांचे झगे चढवले गेले. ज्याच्या गळ्यामध्ये हिऱ्यापासूनचे रत्नहार चमचमत, त्याच्या गळ्यात गुरांच्याही मानेला जाचेल अशा काथ्याचा पेंढा बांधला गेला. त्या दोघांच्याही डोक्यावर, अट्टल गुन्हेगारांच्या डोक्यावर जशा इराणमध्ये लाकडी टोप्या ठेवल्या जातात, तशाच तख्ते कुलाह म्हणजेच लाकडी फळांच्या लांबट टोप्या ठेवल्या गेल्या होत्या. त्यावर अनेक छोटी छोटी निशाणे चितारली गेली होती. बारीक घुंगरू बांधले गेले होते. काही हशम ते दोन्ही उंट धरून पुढे चालू लागले. ताशे तुताऱ्या मोठमोठ्याने वाजू लागल्या. राजांना आणि कविराजांना उंटावर उलटे बसवण्यात आले होते. त्यांना त्या जनावरांशी करकचून बांधले होते. राजांना आपले हात उंचवायला लावून त्यामध्ये भोकाची एक फळी अडकवली गेली होती. फळीमध्ये दोन्ही हात गुंतलेले. त्या दोघांच्या मानाही लाकडी खोवड्यात अडकवल्या गेल्या होत्या. त्यामुळे त्यांना त्यांच्या माना इकडे की तिकडे वळवता येत नव्हत्या. एकेकाळच्या रायगडाच्या राजेश्वराला, करोडो होनांच्या धन्याला, 32 मणांच्या सोन्याने बनवलेल्या सिंहासनावर बसणाऱ्या मराठांच्या नरेशाला आणि त्याच्या मुख्य प्रधानाला दोघांनाही मरतुकड्या उंटांवर बसवले गेले होते. त्या विदूषकांच्या भडक झोली, ती घुंगरे, लाकडी टोप्यावरचे फुगे, ते दोघे कैदी म्हणजे रांडा पोरांची मोठी करमणूक बनली होती. उन्हाळ पोरे हातामध्ये बारीक खडे आणि चिखलाचे गोळे घेऊन राजांवर फेकून मारत होते. झाडावर बसलेल्या जखमी माकडांची वा वानरांची गंमत उडवावी तशी त्यांनी अक्षरशः त्यांची माकड चेष्टा चालवली होती. शिंगे, करणे, ढोल, तुताऱ्या यांचा एकच कोलाहल उडाला होता. मिरवणुकीच्या सर्वात पुढे ठाणेदार महादजी चालला होता. आता नपुंसकांनाही भलताच जोर चढला होता. हशम मुद्दाम खुळसाडपणाने जोरात उंट पळवत होते. पळवता पळवता त्यांना मध्येच गरकन वळवत होते. ती उंच पाठीची जनावरे गरकन फिरली की त्या राजकैद्यांची झोक जात. अंगाला बांधलेले दोर आणि साखळ्या चांगल्याच काचत. राजांच्या आणि कविराजांच्या डोळ्यांपुढे चांदण्या चमकत. भोवळ आल्यासारखे होई. ते एका बाजूला कोसळत, कलंडत त्या मुक्या जनावरांची सुद्धा दमछाक होत होती. वारंवार बसणारे हादरे, दचके आणि हिसक्यांनी राजांच्या शरीराला अनंत वेदना होत होत्या. त्या पाहून त्यांची खिल्ली उडवणाऱ्या पुरकटांना हास्याच्या उकळ्या फुटत होत्या. रायाप्पा पाण्याच्या पिशव्या पुरवत पुढे पुढे चालला होता. जमावातून मरगठ्ठे, 2 कैदी असे अस्पष्ट शब्द त्याच्या कानावर पडले. बऱ्याच उशिराने संभा हा शब्द त्याच्या कानावर पडताच रायाप्पा थरारून गेला. तो तसाच गर्दीतून वाट काढत पाणी देण्याचे नाटक वठवत राजांच्या उंटापाठोपाठ झपाट्याने चालू लागला. त्याने एका वळणावर शंभूराजांकडे बघितले. राजांचे अतिशय चमकदार पण वटारलेले डोळे त्याने पाहिले. नजरानजर झाली. राजे उदासवाणे हसले. असेल कदाचित कोणी रायाप्पासारखा दिसणारा भिस्ती. झाले. सरस्वती नदीच्या काठचा तो खंडोबाचा माळ याआधी असा कधीच हबकून गेला नव्हता. बहादूरगडाच्या परिसरातील रहिवासी छाती ठोकपणे सांगायचे, म्हणे खंडोबाच्या माळावर दर अमावास्या आणि पौर्णिमेला भूतांची छबिने निघतात. त्यापुढे वेताळ आणि हडळी
आपले केस वाऱ्याला लावून भेसूर नाच करतात. पण आजचा कबंधांचा नंगा नाच खूपच दुर्दैवी होता. आज ती दुर्दैवी धिंड त्याच माळावरून ताशी करणे लावून पुढे चालली होती. शिवरायांच्या मृत्यूनंतर फक्त 9 वर्षांनीच त्यांच्या राजहंसी पुत्राचे असे जाहीर धिंडवडे काढले जात होते. ते भेसूर दृश्य, ते मरतुकडे उंट, ते विदूषकी अंगरखे, मराठ्यांच्या इज्जतीच्या आणि इब्रतीच्या झालेल्या त्या चिंध्या पाहून बहादूरगडची माती थरारली होती. स्मशानातल्या आणि माळ्यावरच्या त्या हडळी आणि ती भूते शरमेने बाजूला निघून गेली होती. स्वतःला तैमुरांचा वंश समजणाऱ्या, दिल्लीच्या राजगादीची 500 वर्षांची परंपरा सांगणाऱ्या त्या बेछूट आणि बेवकूफ बादशाला सारे चराचर हसत होते. धिंड पुढे निघाली होती. नासमज रांडा पोरेही राजांवर थुंकत होते, न शोभणारे हावभाव करत होते. आपल्या राजाची चालवलेली ती माकड चेष्टा पाहून इमानी रायाप्पाची काळीच तुटत होते. खोड्याच्या घट्ट लोखंडी कड्या आणि बिजागऱ्या राजांच्या शरीराला बोचत होत्या. सुरुवातीला राजांच्या अंगातून कळा खूप उठत, परंतु हळूहळू सारे शरीरच बधीर होत गेले. एक लाकूडच बनले. त्या दुर्दैवी जीवाला आता कोणाचे भय, लाज अगर धास्तीही उरली नव्हती. कोणाबद्दल चीड नाही, तक्रार नाही. डोळे मात्र गंभीर, वटारलेले, नीट समोर पाहणारे. कोठे कोठे गेल्या त्या पालख्या आणि त्या अब्दागिऱ्या. राज्यरोहणावेळेची रायगडावरची ती जंगी मिरवणूक. कुठे गेले ते हात ज्यांनी पालखीत देव घालून खांद्यावरून नाचवावा तसे राजांना स्वराज्यभर गौरवले होते. माणिक मोत्यांनी लहडलेला तो राजमुकुट कुठे आणि त्या नादान लाकडी विदूषकी टोपीवर खुळखुळ वाजणारी ती बेछूट घुंगरी कुठे? गळ्यात चमकणाऱ्या रत्न मोत्यांचे ते अलंकार कुठे? आणि शरीरात रुतणाऱ्या गंजलेल्या साखळदंडांचे हे दुष्ट ओझे कुठे? माघ मासातला रखरखता सूर्य डोक्यावर अंगार ओतत होता. ज्या मस्तकावर देवासारखी पुष्पवृष्टी व्हायची त्या डोक्यावर आज फाटक्या चपलांचे आणि खड्यांचे प्रहार पडत होते. कसला हा छबिना, कसली ही धिंड, ही तर देवदूतांचीच कपाळे फोडणारी शोकयात्रा. ते विस्फारलेले डोळे मिटत नव्हते. डोळ्यांच्या खोबणीतूनच मनपटलावर पूर्वस्मृतींची दृश्य उतरत होती. डच, पोर्तुगीज, इंग्रज, फिरंग्यांचे कोणीही प्रतिनिधी रायगडावर निघाले की त्यांना त्यांच्या वखारीतले वरिष्ठ मुद्दाम सांगून ठेवत, तिकडे जाताच आहात तर शिवाजीला भेटण्याआधी त्यांच्या राजपुत्राला संभाजीला जरूर भेटा. संभाजी नावाचा तो युवराज आहे, मोठा हुशार, लोभसवाणा आणि हवाहवासा वाटणारा. शिवाजीसारखाच बुद्धीचा तल्लख, तेजपुंज, काव्यशास्त्र निपुण. तो संभाजी म्हणजे शिवाजीच्या जिरेटोपातला चमकता तुरा आहे. असे अनेक गौरवी उद्गार वाऱ्यावर विरत होते. आबासाहेब, जिथे जिथे तुमची गैरहजेरी भासेल तिथे तिथे हा शंभू धावेल. आग्रा मुक्कामातले त्या कोवळ्या पोराचे ते उद्गार विसरणे काळालाही कठीण जावे. 9 वर्षांचा तो चुणचुणीत पोर दिमाखाने पातशाच्या दरबारात आपल्या पित्याची गैरहजेरी भरून काढण्यासाठी धावला होता. पातशाच्या नजरेला नजर देणाऱ्या त्या राजकुमाराला आज मात्र विदूषकी झगा घालून सैतानाच्या सदरेकडे चालविले जात होते. त्या दिंडीत पहारा देणारे मोगली शिपाईही मनातून तसे दबकूनच होते. मरतुकड्या उंटांवर लादलेला हा माणूस संभाजी आहे हे चांगले माहीत असूनही त्यांचा त्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. त्यापैकी अनेक जण गेल्या 8 वर्षात बुऱ्हाणपूर, सोलापूर, गोवा, चेऊल, कल्याण, कुठल्या ना कुठल्या भागात दऱ्याखोऱ्यात शंभूराजांच्या सैन्याशी शौर्याने लढले होते. राजांची तेव्हाची ती दहशत, तो दबदबा, त्यांनी चाळवलेल्या मोगलांच्या निद्रा या साऱ्याचा गनिमांनाही विसर पडला नव्हता. तंबूर ताशांची कानठळ्या बसवणारे आवाज बहादूरगडच्या मुख्य शाहीवेशीत दुमदुमू लागले. छपरावर, आगाशीत स्त्रिया पोरांची गर्दी वाढली. बहादूरगडच्या एका महालात महाराष्ट्रातले 3 हलकट नादान पुरुष बाप मेल्यासारखा अपराधी चेहरा करून उभे होते. त्यांच्यासोबत महाराष्ट्र पठारावरचीच
काही स्वार्थी मराठा आणि ब्राह्मण वतनदार, काही शास्त्री पंडितही गंभीरपणे तिथे खोळंबून बसले होते. आभाळातून दुपारपासून काळ्या मेघांची दाटी झाली होती. त्या काळ्याशार ढगाआड जणू देव आणि दानवही रडत होते. इथल्या मातीला सोन्याचा मुलामा देणाऱ्या खुद्द शिवरायांच्या समर्थ पुत्राशी असे जाहीर धिंडवडे काढले जात होते. ते देवादिकांनाही साहवत नव्हते. त्या मरतुकड्या उंटावरून शंभूराजांनी एक वेळ आभाळातल्या कृष्ण मेघांकडे पाहिले. त्या काळ्याशार ढगात त्यांना जिजाऊ साहेबांच्या डोळ्यांचा भास झाला. तशी आटलेल्या डोळ्यातून एकाएकी अश्रूंची 4 फुले त्यांच्या गालावर उखळली. जिजाऊ साहेबांनी शिवरायांचे 8 विवाह करताना दूरदृष्टी दाखवली होती. महाराष्ट्र पठारावरील अनेक सरंजामदार घराण्यांची मुद्दाम सोयरीक जुळवली होती. अनेक घराण्यांचा आपल्या शिवबाला पाठिंबा मिळावा. संकट काळात हे सरंजामदार आपल्या पुत्राच्या पाठीशी उभे राहावेत, हा त्यांचा व्यवहारी हिशोब होता. पण जग दुष्ट होते. मराठे असोत की बिगर मराठे, वतनाच्या धनाच्या लोभाच्या आमिषाने त्यांना वेडे केले होते. हड्डी चघळायला सोकावलेली कुत्री काही केल्या तोंडातले हाडूक सोडत नाहीत, तशीच त्या वतनदारांची अवस्था होती. त्यामुळेच डोंगरासारखे उपकार केलेले अनेक एतद्देशीय सरंजामदार वतनदार शत्रूच्या शेजेवर आपली प्रज्ञा लोळवून रिकामे झाले होते. धिंड पुढे सरकत होते. रायाप्पा राजांच्या जखमी वेदनामय चेहऱ्याकडे पुन्हा पुन्हा बघत होता. त्याच्या ऐन विशीमध्ये एकदा सांदोशीच्या रानामध्ये वाघरू उठले होते. दुसरीकडे लावून शंभूराजे शिकारीसाठी पावित्र्यात बसले होते. तेव्हा जाळवंडातल्या वाघाने राजांच्या पाठीवर झेप घेतली होती. त्या क्षणी रायाप्पाने आपल्या तीक्ष्ण कोयत्याने तो रुदांड वाठीचा व्याघ्र कापून त्याचे तुकडे तुकडे केले होते. आता मोगलांच्या नराधम वेताळांच्या मेळ्यामध्ये आपल्या राजाची बुडती नौका रायाप्पा बघत होता. त्याच्या डोळ्याला तो प्रकार साहवत नव्हता. धिंड एकदाची बहादूर गडाच्या वेशीजवळ पोचली. समोरचा महादरवाजा उघडला गेला. राजांसाठी काहीतरी करायची हीच संधी होती. रायाप्पाचे इमानी रक्त उसळले. कानशिले गरम झाले. धमन्या पेटल्या. काय होते हे कळायच्या आधीच त्याने एक एकांडी झडप घेतली. बंदोबस्तातल्या एका राजपुताची तीक्ष्ण तलवार हिसकावली आणि काय होते हे कळायच्या आधीच त्याने बाजूच्या 2 अंमलदारांना तलवारीने सपासप कापून काढले. राजे, शंभूराजे अशी आरोळी ठोकून तो पुढे धावला. आपल्या तलवारीच्या घावांनी राजांच्या अंगातले साखळदंड तोडायचा वेडा प्रयत्न करू लागला. इतक्यात संभाका आदमी कनीम असा मोगलांनी गिल्ला केला. उंटाशी झोमण्याचा प्रयत्न करणाऱ्या रायाप्पाच्या दिशेने एका वेळी अगणित तलवारी पुढे सरसावल्या. रायाप्पाचे मस्तक, त्याचे कठीण दंड, पाठ सर्वत्र घावावर घाव पडले. रक्ताची कारंजी उडाली. क्षणार्धात रायाप्पाच्या अंगाचे 30-35 तुकडे झाले. मोगलांच्या मगरुगरीला त्या प्रकारचे काहीच वाटले नाही. रस्त्यात पडलेल्या रायाप्पा महाराच्या माणसाचे तुकडे तुडवत धिंड पुढेच चालली. काय घडले हे शंभूराजांच्या लक्षात आले होते. रायाप्पाच्या गरम रक्ताची चळक त्यांच्या पायावर सांडली होती. खऱ्या शिवाजीला, संभाजीला आणि त्यांच्या हिंदवी स्वराज्याला घडवणाऱ्या श्रमिकांच्या इमानी रक्ताने केलेला तो शेवटचा मुजरा होता. त्या सर्व गोरगरिबांच्या कष्ट साहसाची सय शंभूराजांना आली. त्यांचे काळीज कृतज्ञतेच्या भावाने भरून आले.